श्री स्वामी समर्थ. स्वामी महाराज तुमच्या मनातील सर्व चांगल्या इच्छा या लवकरात लवकर पूर्ण करतो एवढीच स्वामींच्या चरणी मी प्रार्थना करते आणि आजच्या या नवीन व्हिडिओला सुरुवात करते. तर शनिवारी 27 एप्रिलला संकष्टी चतुर्थी ही आलेली आहे. तर या दिवशी आपल्याला दुर्वांचा प्रभावी असा उपाय करायचा आहे. तर हा जो उपाय आहे तर हा उपाय आईने आपल्या मुलांसाठी करायचा आहे. मुलांच्या जीवनामध्ये जे काही संकटे, अडचणी, समस्या हे येत आहेत, मुले सतत आजारी राहत आहेत किंवा त्यांना जे पाहिजे तसा जॉब मिळत नाही, नोकरी संदर्भात त्यांना भरपूर समस्या येत आहे, त्यांच्या विवाहामध्ये देखील भरपूर अडचणी येत आहेत. तर म्हणून हा जो उपाय आहे तर हा उपाय आईने आपल्या मुलांसाठी अवश्य करायचा आहे. तर त्या संदर्भात आजचा हा व्हिडिओ आहे. तर व्हिडिओ खूप असा महत्त्वाचा आहे आणि तो मी अगदी थोडक्यात सांगायचा प्रयत्न करणार आहे. तर व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत पहा आणि जे कोणी चॅनलवरती नवीन असेल तर त्यांनी चॅनलला सबस्क्राईब करा आणि समोरील बेल आयकॉनला क्लिक करा, कारण जे नवीन येणारे व्हिडिओ आहेत तर त्याचं नोटिफिकेशन तुम्हाला लगेच मिळेल आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाहीत. त्याचप्रमाणे श्री स्वामी समर्थ अशी कमेंट करायला अजिबात विसरायचं नाही. तर गणपती बाप्पा हे सर्वांचे आवडता देवता आहेत. विशेष म्हणजे ते विघ्नहर्ता आहेत, सुख देतात आणि आपल्या आयुष्यातील सर्व विघ्न हे दूर करतात. म्हणून चतुर्थीच्या दिवशी गणपतीची पूजा केली पाहिजे. चतुर्थीला गणपती बाप्पांना मोदक, दुर्वा, लाल जास्वंद अर्पण हे अवश्य करायचे आहेत. आपल्या मनोकामना पूर्ण होतील. चतुर्थीच्या दिवशी नंदीला देखील दुर्वा आपण गुळ खाण्यासाठी दिल्याने आपली रखडलेली कामेही पूर्ण होतात. तसेच बघा, चतुर्थी तिथी ही गणपती बाप्पांची सर्वात आवडती तिथी आहे. म्हणून प्रत्येक घरामध्ये संकष्टी चतुर्थीचा उपवास हा केला जातो. मनोभावे हे व्रत केल्यास बाप्पा आपल्या सर्व मनोकामना पूर्ण करतात. मात्र कळत नकळत आपल्याकडनं चतुर्थीचा उपवास करताना काही चुक्या देखील होत असतात. चतुर्थीला आपण कोणत्या गोष्टी टाळल्या पाहिजेत याविषयी आपण थोडक्यात माहिती जाणून घेऊया. चतुर्थीच्या दिवशी आपण उपवास करत असतो आणि उपवास सोडता वेळेस म्हणजे संध्याकाळी आपण जेवण करता वेळेस आपण कांद्याला लसूण टाकलेली जी भाजी बनवत असतो तर ती चुकूनही बनवायची नाही. म्हणजे या दिवशी आपण कांदा लसूण हे खायचं नाही. तसेच या दिवशी आपण मांस, मटण, चिकन, अंडी हे मांसाहार देखील आपण चुकूनही करायचं नाही. भले तुम्ही उपवास करा किंवा नका करू, परंतु पूर्ण दिवस आपण शाकाहारी अन्न घेतलं पाहिजे, सात्विक अन्न घेतलं पाहिजे. मांस असेल, चिकन असेल, अंडे असेल तर ते चुकूनही आपण सेवन करायचे नाहीत. कारण गणपती बाप्पा हे शीघ्र पावणारे देवता आहेत. ते आपल्या भक्तांच्या धावेला लगेच धावून जातात. जर आपल्याकडून काही चुक्या झाल्या तर ते दंड देखील आपल्याला लगेच देत असतात. म्हणून आपण या उपवासाच्या दिवशी अजिबात या चुक्या करायच्या नाहीत. तसेच तुम्ही उपवास करत असता, परंतु उपवास केल्यानंतर चंद्रोदयाची पूजा ही देखील आपल्याला अवश्य करायची आहे. त्याच्यानंतरच आपण उपवास सोडायचा आहे. कारण जर आपण चंद्राची पूजा केल्याशिवाय हा उपवास केला तर तो उपवास आपल्याला पावत नाही, म्हणजे त्या उपवासाचं फळ आपल्याला मिळत नाही. म्हणून चंद्रोदयाची वेळ पाळणे शक्य नसेल तर चतुर्थीचा उपवास करू नका. तसेच बघा, या दिवशी कोणत्याही पशु किंवा पक्ष्यांना त्रास द्यायचा नाही. चतुर्थीच्या दिवशी आपण आपल्या घरातील जे मोठे व्यक्ती आहेत तर त्यांचा देखील अपमान करायचा नाही. आपल्या आई वडिलांचा अपमान करायचा नाही, खोटे बोलायचं नाही. तर बघा, अशा प्रकारे आपल्याकडनं नकळत काही चुक्या होतात. तर त्या चुक्यांमुळे आपण केलेले व्रताचे फळ आपल्याला प्राप्त होत नाही. आपण कितीही देवपूजा केली, कितीही व्रत केले, परंतु जर आपल्याकडनं अशा काही चुक्या होत असतील तर त्या व्रताचं, त्या उपायांचा देखील आपल्याला लाभ हा होणार नाही. म्हणून आपण या दिवशी अवश्य या गोष्टीचं पालन करणे खूप गरजेचं आहे. कारण आपल्या हिंदू धर्मामध्ये गणेश चतुर्थीला विशेष असे महत्त्व आहेत. गणपती बाप्पा हे विद्येचे आणि ज्ञानाचे देवता आहेत. ते विघ्नहर्ता आहेत, विघ्न दूर करणारे आहेत. आपण कोणतेही शुभ कार्य करता वेळेस प्रथम गणपती बाप्पांना आवाहन करतो आणि त्याच्यानंतरच आपण त्यांची पूजा करतो आणि जे काही शुभ कार्य आहे तर त्याची सुरुवात देखील तेव्हाच करत असतो. कारण आपण आपल्या घरामध्ये देवी देवतांची पूजा करत असतो, त्यांना स्नान देखील घालत असतो. परंतु सर्वप्रथम म्हणजे गणपती बाप्पा, तर यांची सर्वात प्रथम पूजा ही करायची असते. तर बघा, हे नियम आहेत तर ते नियम आपण अवश्य पाळायचे आहेत. तर बघा, चतुर्थीच्या दिवशी आपण सर्वांनी ब्रह्ममुहूर्तावर उठायचं आहे, आंघोळ वगैरे करायची आहे. त्याच्यानंतर आपण आपले नित्यकर्म आटपून घेतल्यानंतर मग आपण आपला देवघर आहे तिथे बसायचं आहे. गणपती बाप्पांची मूर्ती असेल तर तिला अभिषेक वगैरे करून घ्यायचा आहे. दिवा लावायचा आहे, तुपाचा दिवा लावायचा आहे. जर तूप नसेल तर मग तुम्ही तेल टाकू शकता, परंतु तुपाचा दिवा
अतिशय उत्तम आहे, तर तो देखील तुम्ही लावायचा आहे. अगरबत्ती लावायची आहे, धूपदीप दाखवायचे आहे. गणपती बाप्पांच्या आवडीच्या सर्व वस्तू आहेत तर ते त्यांना अर्पण करायचे आहेत. कारण असं म्हटलं जातं की गणेशाच्या आशीर्वादाने कोणतंही काम केलं तर त्याच्यामध्ये आपल्याला यश प्राप्त होते. आणि म्हणूनच चतुर्थीच्या दिवशी आपल्याला हा दुर्वांचा उपाय करायचा आहे. तर हा उपाय लहान मुलांपासून मोठ्या मुलांपर्यंत हा उपाय तुम्ही करू शकता. तर मुलं नेहमी हट्टीपणा करतात, चिडचिडपणा करतात, मोठ्यांना उलटसुलट बोलत असतात, अभ्यास करत नाहीत. तसेच ते सतत आजारी असतात, त्यांना नजरदोष देखील लागलेली असते. तसेच मुलगा मुलगी दोघांच्यासाठी हा उपाय तुम्ही करायचा आहे. मुले हे अभ्यास करत असतात परंतु त्यांचा अभ्यासामध्ये लक्ष लागत नाही किंवा केलेले पाठांतर असू द्या ते त्यांच्या लक्षात राहत नाही. ते त्यांची बुद्धी ही एकदम कमजोर झालेली असते आणि म्हणून बुद्धी तल्लख होण्यासाठी आपल्याला हा जो उपाय आहे तर तो करायचा आहे. कारण गणपती बाप्पा हे बुद्धीचे देवता आहेत. म्हणून मुलांची बुद्धी ही तल्लख होण्यासाठी आपल्याला हा जो उपाय आहे तर तो उपाय करायचा आहे. किंवा तुमची मोठी मुलं असतील तर त्यांना नोकरीसाठी देखील प्रयत्न भरपूर केले तरी देखील त्यांना नोकरी लागत नाही, त्यासाठी देखील तुम्ही हा उपाय करायचा आहे. मुलांचं शिक्षण भरपूर होऊन नोकरी असून देखील त्यांच्या विवाहामध्ये त्यांना अडचणी समस्या या येत आहेत तरी देखील तुम्ही हा उपाय करायचा आहे. मुलगा मुलगी दोघांसाठी हा उपाय तुम्ही करायचा आहे. हा उपाय आहे तर तुमची मुलं मोठी असेल तर त्यांनी स्वतःसाठी केला तरी देखील चालेल किंवा आईने आपल्या मुलांसाठी केला तरी देखील चालेल. जर आईला मासिक धर्म किंवा सोयरसुद्धा काही असेल तर हा जो उपाय आहे मुलाच्या वडिलांनी केला तरी देखील चालेल किंवा घरातील कोणीही हा उपाय केला तरी देखील चालेल. तर बघा हा जो उपाय आहे तर हा उपाय तुम्ही संकष्टी चतुर्थीच्या दिवशी सकाळपासून संध्याकाळपर्यंत कधीही करू शकता. तर बघा हा उपाय करताना तुम्हाला तुमच्या जवळपास कुठे गणपती बाप्पांचं मंदिर असेल तर तिथे जाऊनच तुम्हाला हा उपाय करायचा आहे. कारण बघा गणपती बाप्पांच्या मंदिरामध्ये किंवा कोणत्याही मंदिरामध्ये सकारात्मक ऊर्जा ही जास्त प्रमाणात असते आणि जेव्हा आपण तिथे जाऊन हा उपाय करत असतो तर तेव्हा आपलं मन देखील एकाग्रता होत असतं आणि अशा वेळेस आपण जे काही उपाय करतो त्याचा आपल्याला लाभ हा नक्कीच होत असतो. परंतु उपाय करत असताना आपल्या मनामध्ये श्रद्धा आणि निष्ठा ही असायला हवी आणि म्हणून पूर्ण श्रद्धेने पूर्ण भक्तीने आपण हा उपाय केला तर त्याचं आपल्याला फळ हे मिळतच. तर त्यासाठी तुम्हाला 21 दुर्वा पाहिजे तर प्रत्येक दुर्वांना 3-3 पानं हे पाहिजेतच. म्हणजे आपल्याला 21 काड्यांची एक जोडी करायची आहे आणि एक लाल कलरचं फूल ते देखील आपण घ्यायचं आहे. कारण गणपती बाप्पांना लाल कलरची फुलं अतिशय प्रिय आहेत म्हणून जास्वंदीचं फूल असेल तुमच्याकडे तर तो देखील तुम्हाला घ्यायचा आहे आणि 21 शमीपत्र तुम्हाला घ्यायची आहेत आणि सोबत हळद कुंकू अक्षता ह्या देखील तुम्हाला बरोबर घेऊन तुमच्या जवळपास कुठे जर गणपती बाप्पांचं मंदिर असेल तर तिथे तुम्हाला हे सर्व साहित्य घेऊन जायचं आहे. मग तिथे गेल्यानंतर तुम्हाला एक दिवा लावायचा आहे, अगरबत्ती लावायची आहे आणि हळद कुंकू अक्षता गणपती बाप्पांना अर्पण करायच्या आहेत. आणि मग त्याच्यानंतर ह्या दुर्वा आहेत तर त्या दुर्वा तुम्हाला गणपती बाप्पांना अर्पण करायच्या आहेत. तर दुर्वा अर्पण करता वेळेस बरेच जण काय करतात की गणपती बाप्पांच्याकडे पानं करतात आणि देठ हा स्वतःजवळ करतात, परंतु गणपती बाप्पांना अशा प्रकारे दुर्वा ही अर्पण करायची नाही. तर देठ त्यांच्याकडे झाला पाहिजे आणि पानं आहे तर ती आपल्याकडे आली पाहिजेत. अशा प्रकारे गणपती बाप्पांच्याकडे दुर्वा ही अर्पण करायची आहे. तसेच काही जण ही दुर्वाची जोडी आहे तर ती गणपती बाप्पांच्या चरणापाशी अर्पण करतात, परंतु हे एकदम चुकीचं आहे. कारण गणपती बाप्पांनी ह्या दुर्वा सेवन केल्या होत्या आणि गणपती बाप्पांना दुर्वा अतिशय प्रिय आहेत म्हणून त्या दुर्वांची जोडी आहे तर ती आपण पोटाजवळ अर्पण करायच्या आहेत. आणि जे जास्वंदीचं फूल आहे तर ते त्यांच्या मस्तकाला लावून त्यांच्या चरणापाशी अर्पण करायचं आहे. शमीपत्र आहे तर ते देखील त्यांच्या चरणी अर्पण करायचं आहे. अशा पद्धतीने तुम्हाला ह्या तिन्ही वस्तू अर्पण करायच्या आहेत. तसेच तुमच्या इच्छेनुसार तुम्ही गणपती बाप्पांना नैवेद्य देखील घेऊन जायचं आहे. जर मोदक घ्यायचे असतील तर तुम्ही मोदक घेऊ शकता किंवा लाडू हे देखील तुम्ही घेऊ शकता. जर जमलं नाही तर तुम्ही सरळ गुळ खोबऱ्याचा नैवेद्य देखील गणपती बाप्पांना अर्पण करायचं आहे. आणि हे सर्व झाल्यानंतर मग तुम्हाला गणपती बाप्पांच्या समोर बसायचं आहे आणि 108 वेळा ओम गम गणपतये नमः, ओम गम गणपतये नमः हा मंत्र तुम्हाला 108 वेळा म्हणायचा आहे. आणि हा जप करत असताना तुम्हाला तुमच्या मुलांसाठी इच्छा प्राप्तीसाठी
मुलांच्या ज्या काही मनोकामना आहेत, त्यांच्या नोकरी संदर्भात, विवाह संदर्भात जे काही अडथळे निर्माण झालेले आहेत तर ते दूर करण्यासाठी तुम्हाला प्रार्थना करायची आहे. मुलांवरती जे काही संकट आहेत, विघ्न आहेत ते दूर करण्यासाठी प्रार्थना करायची आहे. तर अशा प्रकारे तुम्हाला गणपती बाप्पांना पूर्ण श्रद्धेने, विश्वासाने तुम्हाला बोलायचं आहे. तर बघा, कोणताही उपाय करत असताना आपल्या मनामध्ये श्रद्धा, विश्वास असणे फार महत्त्वाचं आहे. त्यामुळे त्याचा आपल्याला जास्तीत जास्त लाभ होत असतो. तर बघा, मुलं मोठी असतील तर मुलांनी स्वतः देखील हा उपाय करायचा आहे, किंवा जर तुमची मुलं खूप लहान असतील तर मग तुम्ही स्वतः आईने किंवा वडिलांनी कोणीही हा उपाय आपल्या मुलांसाठी अवश्य करायचा आहे. आणि बघा, संकष्टी चतुर्थी ही प्रत्येक महिन्याला येत असते, तर तुम्हाला जमेल तर तुम्ही प्रत्येक महिन्याला देखील हा जो उपाय आहे तर पूर्ण श्रद्धेने आणि विश्वासाने अवश्य करून बघा. तुम्हाला याचा लाभ 100% मिळेल. तर मित्रांनो, अशा प्रकारे आजचा हा व्हिडिओ होता. तर हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा. व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.